ई स्टडी सेंटर ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली सबस्क्राईब बटनावर क्लिक करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आज आपण बघणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMUची एक प्रश्नपत्रिका. SYBCom कोर्स कोड G02, सब्जेक्ट कोड MGM224, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र म्हणजेच मॅनेजरल इकॉनॉमिक्स. प्रश्नपत्रिका आहे मे 2019ची. गुण आहेत 80, वेळ आहे 3 तास. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांसाठी आहे. चला बघूया आजचा विषय MGM 224. सर्वसाधारण सूचना आपण यापूर्वी वाचलेल्या आहेतच. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. व्यवस्थापकीय अर्थशास्त्र म्हणजे काय? त्याची उद्दिष्टे थोडक्यात लिहा. व्हॉट इज मीन बाय मॅनेजरल इकॉनॉमिक्स? गिव्ह इन शॉर्ट ऑब्जेक्टिव्स ऑफ मॅनेजरल इकॉनॉमिक्स. आर्थिक समस्या म्हणजे काय? आर्थिक समस्या सोडविण्याच्या 2 पद्धती लिहा. व्हॉट इज अन इकॉनॉमिक प्रॉब्लेम? गिव्ह 2 मेथड्स ऑफ सॉल्विंग इकॉनॉमिक प्रॉब्लेम. व्यष्टीय आर्थिक विश्लेषण आणि समष्टीय आर्थिक विश्लेषण या संकल्पना स्पष्ट करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट्स मायक्रोइकॉनॉमिक ॲनालिसिस अँड मॅक्रोइकॉनॉमिक ॲनालिसिस. अर्थशास्त्रीय सिद्धांताची गृहीते थोडक्यात विवेचन करा. डिस्कस द ॲझम्पशन्स ऑफ इकॉनॉमिक थिअरी. व्यवस्थापकीय निर्णयावर परिणाम करणारे बाह्य घटक थोडक्यात लिहा. एक्सप्लेन इन ब्रीफ एक्सटर्नल फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मॅनेजरियल डिसिजन्स. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. कुटीरोद्योगाची वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा. Briefly narrate the characteristics of cottage industry. लघु उद्योगाचे स्वरूप थोडक्यात विवेचन करा. Discuss in brief the nature of small scale industry. मागणी फल म्हणजे काय? What is a demand function? मागणीचे स्रोत कोणते? What are the sources of demand? मार्शल यांच्या मागणी विश्लेषणाची गृहीतके थोडक्यात स्पष्ट करा. एक्सप्लेन द ॲझम्पशन्स ऑफ मार्शल्स डिमांड ॲनालिसिस. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. मागणी लवचिकतेचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. Explain in brief types of elasticity of demand. मागणीच्या पूर्वानुमानाचे टप्पे कोणते? What are the stages in demand forecasting? परिव्यय प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. Explain in brief types of costs. प्रत्यय सिद्धांत म्हणजे काय? What do you mean by returns to scale? समउत्पादन वक्र म्हणजे काय? What is an isoquant? प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवा. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. पुरवठ्याची लवचिकता निर्धारित करणारे घटक कोणते? What are the factors determining the elasticity of supply? व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे थोडक्यात विवेचन करा. डिस्कस द ऑब्जेक्टिव्स ऑफ फर्म्स. व्यवसाय संस्थेविषयक अर्थशास्त्रांचे सिद्धांत थोडक्यात स्पष्ट करा. एक्सप्लेन इन ब्रीफ इकॉनॉमिस्ट थिअरिस्ट ऑफ फर्म्स. व्यवस्थापकीय उपयोगिता फल म्हणजे काय? व्हॉट इज मीन्ड बाय मॅनेजरियल युटिलिटी फंक्शन्स. घसारा परिव्यय आकारण्याच्या विविध पद्धती थोडक्यात लिहा. एक्सप्लेन द व्हेरियस मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वायसीएम अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका स्वरूप मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका इत्यादी माहिती मिळवण्यासाठी ई स्टडी सेंटर हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.